पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे एका काळी मुद्रा मोदी होते ते आता मुजरा मोदी झालेले आहेत। अमेरिका जसं सांगेल तसं ते मुजरा करायला लागलेत अशी परिस्थिती आहे। रशियाकडून तेल बंद केलं। या युद्धामध्ये आखाती देशातून तेल येत नाही म्हणून महिन्याभरासाठी तुम्हाला रशियाकडून तेल विकत घेण्याची परवानगी देण्यात आली आणि पुन्हा मोदीने मुजरा करत रशियाकडून असणारं तेल विकत घेतलं अशी असणारी परिस्थिती आहे। दुसरं जे आहे ते फायनान्स सेक्टर आहे, म्हणजे अर्थव्यवस्था आहे। या अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिकेमधनं येणारा सगळा माल हा 0 टॅरिफवरती येईल आणि भारताकडून जाणारा अमेरिकेमध्ये जाणारा माल जो आहे त्याच्यावरती 18% टॅरिफ लागेल अशी असणारी परिस्थिती आहे। परराष्ट्र धोरण ज्यावेळेस अमेरिकेच्या बाजूने असेल ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस या देशाची सार्वभौम पॉलिटिकल सार्वभौम जी आहे ती पूर्णपणे संपवलेली आहे। ती आर्थिक स्वायत्ता सुद्धा पूर्णपणे धोक्यात आली अशी परिस्थिती आहे। नरेंद्र मोदी यांचं नाव त्या एस्टीन फाईलमध्ये आल्यापासून आपण देश हा अमेरिकेला घाण ठेवलेला आहे। 70-75 वर्षापूर्वी ह्या ईस्ट इंडिया कंपनीचे मालक इंग्लंड त्यांच्याकडे होता। इंग्लंडने ईस्ट इंडिया कंपनीकडून घेतलं आणि ईस्ट इंडियाचं राज्य राहिलं। 50 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आज आपण असणारं 1926 100 वर्षही पूर्ण झालेली नाही तर आपण पुन्हा अमेरिकेचे गुलाम झालेलो आहोत। नरेंद्र मोदी यांचं आतापर्यंत एस्टीन बरोबरचे असणारे संबंध हे फक्त मुजरा कार्यापर्यंत बाहेर आलेले आहेत, परंतु आम्ही असं मानतोय की एस्टीन फाईलमध्ये अजून काहीतरी दडलेलं आहे। देश विकण्याचा कारभार जो चाललेला आहे, आम्हाला असं वाटतंय की एस्टीन याची जी काही माहिती आलेली आहे तो कोवळ्या वयातल्या मुलामुलींशी गैरवर्तणूक करत होता, हिडीस वर्तणूक करत होता। त्याच्याबरोबर अनेक देशाचे प्रमुख यांचीही नावं आलेली आहेत, त्यांच्या विरोधातही कारवाई त्यांच्या राज्यामध्ये चाललेली आहे। मोदीचं असंच काहीतरी प्रकरण असलं पाहिजे असा आम्हाला संशय आहे आणि म्हणून 23 मार्चला बैठकीत निर्णय झाला की नागपूरला RSSचं कार्यालय आहे, या कार्यालयावरती आपण असणारा धरणं आंदोलन करायचे आणि त्यांच्याकडून तुम्ही आतापर्यंत राष्ट्रभक्त, राष्ट्रवाद, चारित्र्यवाद असा जो प्रचार आणि प्रसार करत होता त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे बसतात का याचा खुलासा करा आणि ते जर बसत नसतील तर मग RSS त्यांचा राजीनामा का घेत नाही आणि त्यांना राजीनामा का द्यायला सांगत नाही हा प्रश्न आम्ही तिथे विचारणार आहोत। आम्हाला मोहन भागवत यांच्याशी या विषयाशी चर्चा करायची आहे। तुम्ही वेळ देणार असाल 23 तारखेला तर आम्ही तुम्हाला येऊन भेटायला तयार आहोत आणि या विषयावरती चर्चा करायला तयार आहोत। असे आशयाचं पत्र जे आहे ते आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।